महादेवाच्या घामापासून जन्मली एक देवी आणि ती थेट धर्तीवर उतरली. हे गाव आहे चिंचोली, भरपूर चिंचेची झाडं, त्यामुळे हे नाव. पण गावाची खरी ओळख आहे इथल्या कुलदेवतेमुळे, ती म्हणजे मळगंगा मातेमुळे. आदिमायेने धुमाक्ष नावाच्या राक्षसाचा अंत करण्यासाठी अवतार घेतला. तिने तिच्या 11 कोटी सैन्यासह युद्ध केलं आणि त्याला हरवलं. आणि हीच देवी आज इथे विराजमान आहे. मंदिरात गेल्यावर एक वेगळीच अनुभूती होते. देवीचे डोळे खरोखरच आपल्याकडे पाहतात असा आभास होतो. मुख्य मंदिरासोबत इथे देवीच्या बहिणींचा किंवा अवतारांचंही मंदिर आहे. शिवाचंही इथे मंदिर आहे आणि इथे आहेत आडगळ, पूर्वजांच्या पराक्रमाच्या आणि गावच्या इतिहासाच्या खुणा. आणखीन एक देवी आहे सटवाई. बाळाच्या जन्मानंतर काही दिवसातच सटवा येऊन त्याचं भविष्य लिहून जाते असं म्हणतात. आता मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगतो. या ताई स्वतः इंटिरियर डिझायनर, नवऱ्याला पुण्याला जॉब, एक वेल सेटल आयुष्य. पण दिराचं अचानक हार्ट अटॅकने निधन झालं. त्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला, सगळं सोडलं. कारण एकच, पिढ्यानपिढ्या चालत असलेली आपली परंपरा, ज्या पूर्वजांना आपण पाहिलंही नाही त्यांनी सुरू केलेली कुलदेवीची सेवा या पिढीने पुढे चालू ठेवली आहे.